नमस्कार मंडळी, ही आहे पापलेटची रेसिपी। तुम्हाला आवडली का? तर बघूया आपण ही कशी तयार करायची। छान फ्रेश असे पापलेट बाजारातून आणले। पापलेट खूप महाग असतात कारण ते तसे टेस्टी पण लागतात। आम्ही आणले कारण मुलांना आवडत नव्हते म्हणून फक्त आम्ही आमच्या मोठ्या माणसांपुरतंच आणलं होतं। 2 पापलेट आणले, स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यावरती हळद, चटणी, मीठ आणि गरम मसाला, चिकन मसाला, मच्छी मसाला आम्हाला आवडत नाही, चिकन मसाला फक्त टाकला। नंतर हे असं थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवायचं होतं। त्याच्यावरती कॉर्नफ्लोअर टाकलं थोडंसं, नॉर्मल, जास्त नाही। नंतर ते छान मिक्स करून घेतलं। त्याला एक्स्ट्रा पाणी काही टाकलेलं नाही आहे। त्याला ऑलरेडीच धुतलेलं थोडंसं पाणी होतं, ओले होते, त्यातच ते सगळं त्याला लावून घेतलं, छान मॅरिनेट करून घेतलेलं आहे। त्याचं पूर्ण आतमध्ये जाईपर्यंत छान असं मी त्याला लावून घेतलं। जसं आपण चिकन 65ला पातळ पीठ करतो तसं त्याला करायचंच नव्हतं। ह्यात पीठच नव्हतं, मेन म्हणजे थोडे मसाले होते फक्त, तेच तशीच टेस्ट असते। जास्त आपण काही टाकलं तर त्याची टेस्ट येत नाही। आणि असा कढीपत्ता थोडासा त्याला वरून लावला होता, त्याची टेस्ट छान येते म्हणून। खूप डीप फ्राय करायचं नाही आहे, शॅलो फ्राय करायचं होतं म्हणून थोडंच तेल टाकून असं तव्यामध्ये टाकलेले आहेत। तेल तव्यामध्ये टाकले आणि माझ्या असं थोडंसं अंगावरती आलं म्हणून मी जरा पाठीमागं थोडंसं केअरफुलीच ते टाका आणि असं छान दोन्ही बाजूने चांगलं तळून घ्या। नॉर्मल मंद आचेवर तळायचं, मध्यम आच करायची, पण फास्ट करायचा नाही। फास्ट पहिल्यांदा टाकल्या करायचा, नंतर असे छान तळलेले तयार आहेत आणि या खायला असं मी सर्वांना सांगत आहे। ही अशी आपली डिश तयार झालेली आहे। आलं ना तोंडाला पाणी? खूपच छान पण लागत होती ती, खूपच टेस्टी लागत होती। अप्रतिम असा त्याचा स्वाद होता। जर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।